यूट्यूब चॅनल बंद करणं म्हणजे बदला असतो का असा सवाल खासदार संजय राऊतांनी मोदी सरकारला विचारला। त्याच वेळी भाजप सरकारनं इंदिरा गांधींचा इतिहास बघावा असा सल्ला देखील संजय राऊतांनी दिलाय। तर मोदींनी पाकिस्तानचा काहीही बदला घेतलेला नाही असं देखील त्यांनी ठणकावून सांगितलं। शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टामध्ये 1.5 वर्षानंतर सुनावणी होणार आहे। ठाकरे गटाने फेब्रुवारी 2023 मध्ये दाखल केलेल्या याचिकेवर 7 मे रोजी पहिल्यांदा सुनावणी होणार आहे। तर निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदेंना देण्याच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती। मुंबईहून सुटलेल्या अवंतिका एक्सप्रेसमध्ये एका महिलेवर चाकूने हल्ला करण्यात आला। सदर महिला ही मुंबईहून इंदोरला जात असताना तिच्या डब्यामध्ये असलेल्या लोकांसोबत वाद झाला आणि या वादातून तिला मारहाण करून तिच्यावर चाकूने वार करण्यात आले। दरम्यान या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल केला असून 4 आरोपींना ताब्यात घेतलंय। पार्ल्यातील जैन मंदिरावर झालेली कारवाई नियमानुसारच असल्याचे शपथपत्र मुंबई महानगरपालिकेने उच्च न्यायालयामध्ये दाखल केले। ही कारवाई मुंबई महानगरपालिकेने नियमानुसार आणि संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करूनच केली असं या शपथपत्रामध्ये नमूद करण्यात आलं। महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या रोजगार मेळाव्याचं आयोजन मुंबईच्या मालाड पूर्वेकडील दिंडोशी परिसरामध्ये करण्यात आलंय। मनसे विभाग अध्यक्ष ॲडव्होकेट भास्कर परब यांच्या माध्यमातून या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय। या मेळाव्याच्या माध्यमातून 5,500 रोजगार उपलब्ध करून देण्यात आले। मुंबईमध्ये आज पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला। मुंबई आणि ठाणे परिसरामध्ये गडगडाटासह पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती। तर पालघर परिसरामध्ये हलक्या सरींचा अंदाज देखील वर्तवण्यात आला होता।